पेज नंबर 90 काढावा. वही पुस्तक घेऊन बसायचं, व्यवस्थित लिहून काढायचं पट मी सांगितल्यानंतर. किंवा तुमचं तुम्ही पण अभ्यासाची आवड निर्माण करा. गणित नंबर 6 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6. द प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल इज रुपीज 4500. द प्राइस ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स इज रुपीज 7000. फाइंड द प्राइस ऑफ 2 चेअर्स अँड 2 टेबल. पेज नंबर 90. बघा, तुम्ही एका दुकानात गेला, 10वीचं वर्ष आहे, तुमचं 9वीचं वर्ष आहे, आणि तुम्ही घरात सांगितलं की मला टेबल आणि खुर्ची पाहिजे अभ्यासासाठी. मग दुकानात तुम्ही आईवडिलांना घेऊन गेला आणि सांगितलं प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल 4500 रुपयाला मिळणार म्हणून सांगितलं तुम्हाला. 3 खुर्च्या आणि 2 टेबल. आणि नंतर सांगितलं की 5 खुर्च्या घ्या, 3 टेबल घ्या, 7000 रुपये द्या. तर 2 चेअर्स आणि 2 टेबलची किंमत किती? बघा, आता तुम्ही जर दुकानात गेला, 500 रुपयाला 1 टेबल असेल तर 2 टेबलचं पैसे किती झालं? 500 गुणिले 2. 3 टेबलचं किती झालं? 3 गुणिले 500 किंवा 500 गुणिले 3. जसं त्या दोघांचा गुणाकार करतात त्या पद्धतीनं. समजा तुम्हाला पेन दिला, दुकानदारानं सांगितलं 4 रुपयाला 1 पेन आहे. 2 पेन घेतलं तर 8 रुपये देणार. 8 येण्यासाठी तुम्ही काय केलं? 4 गुणिले 8. 10 पेन घेतलं 4 रुपयेवालं तर 10 चोक 40. ही झाली त्या वस्तूची एकूण रक्कम, अमाऊंट झाली. तसं लेट द प्राइस ऑफ 1 चेअर बी रुपीज एक्स. एक खुर्ची घेतली की x रुपये. त्या खुर्चीवर लिहिलेलं होतं x रुपये. 2 खुर्च्या घेतल्या तर 2x. 3 खुर्च्या घेतल्या तर 3x. 3x 3 खुर्च्यांची एकूण अमाऊंट झाली. आणि 2 टेबल अँड द प्राइस ऑफ 1 टेबल बी रुपीज वाय. एका टेबलावर y रुपये लिहिलेलं होतं. दुसरा टेबल घेतला, 2 टेबलचं 2y झालं. 3 टेबल घेतलं, 3y झालं. मग आता आपण फ्रॉम द फर्स्ट कंडिशनला काय केले बा? प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल इज रुपीज. 3 चेअर म्हणजे 3x प्लस 2 टेबल म्हणजे 2y बरोबर 4500. आणि नंतर काय दिले? 5x अधिक 3y. 5 चेअर्स दिल्यात, 3 टेबल दिल्यात, म्हणजे 5x अधिक 3y बरोबर 7000. 5x अधिक 3y बरोबर 7000. इक्वेशन नंबर 2. आता ही दोन्ही इक्वेशन मी सोडवून देतो व्यवस्थित. गणित एकदम साधे आहेत, फक्त तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. एकला -3 न गुणलं, हे 3 आहे, 3 दुनी 6 होईल. आणि 2 न पलीकडं गुणलं की बेत्रक 6 होईल. मग एका बाजूला वजान गुणल्यानंतर एका बाजूला वजा चिन्ह मिळेल, एका बाजूला अधिक न गुणलं की तिथं अधिक चिन्ह होईल. अधिकला वजाच जाईल, आपल्याला एक्सची किंमत मिळेल. -3 इन ब्रॅकेट 3x + 2y इज इक्वल टू 3 त्रिक 9x 3 दुनी 6y बरोबर 45 त्रिक 35 असे. इक्वेशन नंबर 3. टू बाय 2 2 न गुणलं बा. 2 इन ब्रॅकेट 5x 3y 7000. 10x 6 7 दुनी 14000. नंबर आला 4. आता 6y ला 6y जाईल, ॲडिंग 3 and 4 -9x 6y is equal to plus 10x 6y is equal to 6 ला 6 गेलं, 10 मधून 9 गेलं, x बरोबर 14000 मधून 13500 रुपये गेलं, x बरोबर 500. x बरोबर किती आलं?
500. आता आलेली किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये भरूया? इक्वेशन नंबर 1 मध्ये भरलं तरी चालेल. एक नंबरचं इक्वेशन फक्त पुढे घेतलं बाळांनो. put x is equal to 500 in equation 1. 3x plus 2y is equal to 3 into x, 2y is equal to 4500. 5 त्रिक 15, 2y is equal to 4500. आता याचं पक्षांतर अलीकडे अधिक आहे, पक्षांतर काय झालं? वजा. टू वाय इज इक्वल 4500 मधून 1500 गेलं, 500 ला 500 किती राहिलं? 3000 रुपये राहिलं. 15 त्रिक 45, वाय बरोबर 3000 रुपये छेद 2 बरोबर 3 किती आलं बाळांनो? 1500 रुपयाला टेबल आणि 500 रुपयाला खुर्ची मिळाली आणि 1500 रुपयाला टेबल. वाईची किंमत मिळाली, एक टेबल 1500 रुपये आणि एक खुर्ची 500 रुपये. पण पुढं कंडिशन काय दिले बा? फाइंड द प्राइस ऑफ 2 चेअर्स अँड 2 टेबल इज इक्वल टू 2 खुर्च्या अधिक 2 टेबल बरोबर 2 गुणिले x म्हणजे 500 अधिक 2y 2 गुणिले 1500, 500 दुने 1000, 1500 दुने 3, टोटल 4. द प्राइस ऑफ 2 चेअर्स अँड 2 टेबल्स इज ₹4000. बाळांनो, हिथं गणित थांबवायचं नाही, पुन्हा गणित वाचायचं. मग 2 टेबल 2 खुर्च्या विचारतील, 4 खुर्च्या 1 टेबल विचारतील, कोणत्याही संख्या कमी जास्त करतील. हे स्टेटमेंट विसरायचं नाही. ह्या पद्धतीनं गणित सोडवायचं व्यवस्थित.